राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे आपल्यासोबत आहेत। अमर काळे आपल्या पक्षाचे खासदार आहेत। त्यांना स्पष्टपणे म्हटलं की सोनिया दुहान आमच्याशी संपर्क साधत होत्या आणि कुठेतरी खासदारांना सोबत घेऊन जाण्यासंदर्भात म्हणजे काँग्रेसच्या खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने यावं यासाठी प्रयत्न करत होते, अशा पद्धतीचा एक गंभीर आरोप केला। मला एवढं नक्की माहिती आहे की आम्ही सगळी जे संघटनेमध्ये निवडून आलेले आमचे खासदार असतील, आमदार असतील आणि आम्ही संघटनेचे सगळे पदाधिकारी हे आम्ही आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज पक्षामध्ये काम करतोय आणि कितीही समोरच्या लोकांनी कुठल्याही तऱ्हेचे प्रलोभन देण्याचा प्रयत्न केला तरी हे सगळे निष्ठावंत आमदार, खासदार, आमचे सगळे पदाधिकारी हे आदरणीय पवार साहेबांसोबतच आहेत आणि भविष्यात देखील त्यांच्यासोबतच राहणार। कारण शेवटी निष्ठावंत म्हणून आम्ही साहेबांसोबत राहिलोय। ज्या वाईट काळामध्येही आम्ही साहेबांना साथ दिलेली आहे आणि भविष्यातही आम्ही साहेबांसोबतच सगळे राहणार आहेत। जसं खासदारांना संपर्क साधला गेला तसंच तुम्ही जे कॅन्डिडेट आहात, तुम्ही असेल किंवा इतर तुमचे जे आमदार आहेत निवडून आलेले यांच्याशी संपर्क झाला, अशी काही चर्चा झाली का? वेगवेगळ्या मार्गाने सगळे लोक निरोप पाठवण्याचं काम करत असतात, पण शेवटी निष्ठेला महत्त्व आहे आणि ज्या निष्ठेने आज आदरणीय पवारसाहेबांकडे ही सगळी संघटना आहे थांबून, मला ते वाटतंय की कुठलीही कितीही प्रलोभनं दिलीत तरीही तुम्ही आत्ताही आमच्या जे बैठका चालू आहेत, बैठकीला गर्दी आणि त्या प्रत्येक पदाधिकाऱ्याचा उत्साह जर बघितला तर ह्या कुठल्याच प्रलोभनांना कुणी बळी पडणार नाही हे नक्कीच आहे। अनेकांचं असं म्हणणं आहे, अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष त्या पक्षाचे आहेत, कुठेतरी कामं व्हायची असतील, आर्थिक अडचणी सोडवायच्या असतील तर आपण सर्वांना गेलं पाहिजे आणि त्यामुळेच कुठेतरी सोनिया दुहान सुद्धा प्रयत्न करत होत्या आणि त्या देखील बोलताना हेच सांगत होत्या। कोण आहेत सोनिया दुहान? त्यांना कुठली पक्षाची जबाबदारी आहे का? काँग्रेसच्या त्या सध्या पदाधिकारी त्या यांच्यासाठी हे करतायत, चांगलं आहे। मला असं वाटतं हे सगळी प्रलोभनं 2 वर्ष आधीही जेव्हा पक्ष फुटला होता त्याही वेळेस सगळ्यांना दिलीच गेली होती ना, तरी सगळी इथेच थांबली होती। कारण पवारसाहेबांच्या विचारधारेवरती सगळी लोक विश्वास ठेवून पक्षामध्ये आज आहेत। त्याच्यामुळे प्रलोभनांना तेवढं महत्त्व कुणीही देत नाही आहे आणि प्रलोभनांना जर महत्त्व द्यायचं असतं तर आधीच हा निर्णय घेऊन सगळे गेले असतेत ना। ते 2 वर्ष थांबले कशासाठी आहे? तेव्हाही सत्ता होती, आत्ताही सत्ता आहे आमच्या विरोधात, पण लढेंगे, सगळ्यांची जिद्द आहे, सगळे परत लढणार, सगळे परत उभे राहणार। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। एकंदरीतच रोहिणी खडसे यांना स्पष्ट केलेलं आहे की वेगवेगळ्या मार्गाने आम्हाला प्रलोभनं दिली जात आहेत, मात्र कुणीही त्या प्रलोभनांना बळी पडणार नाही। ज्यावेळेस पक्ष फुटला त्यावेळेस देखील अशी प्रलोभनं देण्यात आली, मात्र लढेंगे जितेंगे हाच आमचा बाणा असणार आहे। कॅमेरामन मनोज जयस्वालसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।